मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्टेशनला लागून असलेला वांद्रे पूर्वचा गरीब नगर परिसर या परिसरात गेल्या 2 दिवसांपासून आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांकडून अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्याची कारवाई सुरू आहे। मंगळवारी तब्बल 1000 पोलिसांच्या बंदोबस्तात हे अनधिकृत बांधकाम पाडायला सुरुवात झाली। त्यावेळी स्थानिकांकडून या कारवाईला विरोध करण्यात आला। बुधवारी गरीबनगर परिसरातल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर तोडकामाची कारवाई करत असताना इथले स्थानिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच बाटल्या आणि दगडफेक केल्याची घटना घडली। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, तर काही हल्लेखोरांना पोलिसांकडून अटक सुद्धा करण्यात आली आहे। या सगळ्या राड्यामुळे वांद्रे स्टेशन परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तर या कारवाईवरून आता वांद्र्यातील बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यांचं अतिक्रमण हा मुद्दाही चर्चेत आला असून त्यावरून आता जोरदार राजकारण सुरू झालंय। बुधवारी वांद्र्यात नक्की काय घडलं, वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात तोडकामाची कारवाई का सुरू आहे आणि यावरून राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी बुधवारी वांद्र्यात नक्की काय घडलं ते बघूयात। वांद्रे पूर्वेला रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या गरीबनगर परिसरात अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई केली जाते। 19 मे ते 23 मे असे 5 दिवस रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या उपस्थितीत अनधिकृत झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालवला जाणार आहे। या कारवाई अंतर्गत गरीबनगर परिसरातली 400 अनधिकृत बांधकामं पाडली जाणार आहेत। मंगळवारी पहिल्या दिवशी झालेल्या कारवाईत अशा 65 बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली। त्यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा तिथे हजेरी लावली होती। त्यावेळीही स्थानिकांकडून या कारवाईला काही प्रमाणात विरोध झाला, पण बुधवारी मात्र या कारवाईच्या वेळी मोठा राडा झाला। बुधवारी सकाळपासून गरीबनगरमध्ये तोडकामाला सुरुवात झाली। मंगळवारप्रमाणेच बुधवारी सुद्धा आरपीएफ, जीआरपीएफ, मुंबई पोलीस आणि इतर पथकांचे जवळपास 1000 पेक्षा जास्त पोलीस गरीबनगर परिसरात तैनात होते। मुंबई पोलिसांचे 400 अधिकारी कर्मचारी, रेल्वे पोलिसांसह आरपीएफचे 400 जवान आणि पश्चिम रेल्वेचे 200 कर्मचारी अशा एकूण 1000 कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याच्या उपस्थितीत 12 जेसीबी, 2 पोकलेन आणि 12 ट्रक अशा साधनांसह तोडकामाला सुरुवात झाली। पण त्याचवेळी इथले स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सुरुवातीला स्थानिकांनी या कारवाईला विरोध केला, त्यांनी पोलिसांना अडवलं। पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण स्थानिकांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही। त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली, तेव्हा पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली। यामुळे तणाव आणखीनच वाढला। काही वेळातच गरीबनगर परिसरातल्या शेकडो लोकांचा जमाव तिथे दाखल झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक आणि बाटल्या फेकायला सुरुवात केली। इतकंच नाही तर त्यांनी घरातल्या काही वस्तू सुद्धा पोलिसांवर फेकून मारल्या। तसंच स्थानिकांकडून पोलिसांवर पाणी सुद्धा मारण्यात आलं। आक्रमक झालेल्या जमावानं दगडफेक करत पोलिसांना काही अंतर मागे ढकललं। पोलीस सुद्धा हेल्मेट आणि टॅक्टिकल शील्डच्या माध्यमातून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते। जमावाच्या या हल्ल्यात काही पोलीस जखमी सुद्धा झाले। यानंतर पोलिसांकडून दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आलं। मग आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनीही कारवाईला सुरुवात केली। त्यांनी जमावावर लाठीचार्ज करायला सुरुवात केली, तर हल्ला करणाऱ्या अनेकांना ताब्यात घेण्यात आलं। या सगळ्यामुळे वांद्रे स्टेशन परिसरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून हल्लेखोरांची धरपकड करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। आता वांद्र्याच्या गरीबनगर परिसरात ही तोडकामाची कारवाई का केली जाते त्याची माहिती घेऊयात। वांद्रे पूर्वचा गरीबनगर हा झोपडपट्टीचा परिसर वांद्रे रेल्वे स्टेशनला अगदी लागून आहे। हार्बर रेल्वेची रेल्वे लाईन या गरीबनगरला अगदीच लागून आहे। यातली 5000 स्क्वेअर मीटरची जागा ही पश्चिम रेल्वेच्या मालकीची असून त्यावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यात आलं। त्यामुळे हे अतिक्रमण हटवण्याची कारवाई रेल्वेकडून 2017 मध्येच हाती घेण्यात आली होती। सार्वजनिक जागा कायद्याअंतर्गत या प्रक्रियेला सुरुवात झाली। 27 नोव्हेंबर 2017 ला इथलं अतिक्रमण हटवण्याचे आदेश पारित करण्यात आले होते। या कारवाईला विरोध करण्यासाठी गरीबनगर रहिवासी वेलफेअर संघातर्फे स्थानिकांनी कोर्टात याचिका दाखल केली। या प्रकरणी गेल्या 9 वर्षांपासून वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये सुनावणी सुरू होती। यात मुंबई उच्च न्यायालय तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचाही समावेश होता। भारतीय रेल्वेतील सगळ्यात मोठ्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गरीबनगरवरच्या या कारवाईचा समावेश असून यामुळे सुमारे 600 कोटी रुपये बाजार मूल्य असलेली जमीन पश्चिम रेल्वेच्या पुन्हा ताब्यात येणार आहे। या ठिकाणी वांद्रे टर्मिनसचा विस्तार करण्याचा तसंच इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स उभारण्याचा पश्चिम रेल्वेचा प्लॅन आहे। मुंबई महानगर क्षेत्रात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर सुमारे 50 ज्यादा लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे। प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मुंबईत अतिरिक्त टर्मिनल स्टेशन्स आणि अधिक प्लॅटफॉर्म्सची
अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे। या सगळ्यामुळे पश्चिम रेल्वेला या जागेवरचं अतिक्रमण हटवून तिथे वांद्रे टर्मिनसचा विस्तार करायचा आहे। या परिसरातील अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी 2021 मध्ये सर्वे सुद्धा करण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयानं 5 मे 2026 ला दिलेल्या आदेशानुसार पात्र आणि संरक्षित बांधकामांना धक्का न लावता अनधिकृत अतिक्रमणं हटवण्याची परवानगी देण्यात आली। 2021 रोजीच्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या झोपडपट्टी धारकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले। गरीबनगर मधल्या 500 झोपड्यांचा संयुक्त सर्वे करण्यात आला होता। या सर्वेत पात्र ठरलेल्या 100 झोपड्यांना संरक्षण देण्याचे आदेश सुद्धा उच्च न्यायालयाने दिले। याबाबत रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। अतिक्रमण हटवताना पात्र ठरलेल्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येणार नाही। ही कारवाई मुख्यतः रेल्वे रुळांलगतच्या सुरक्षा क्षेत्रात केली जाते असं रेल्वेनं स्पष्ट केलं। या मोहिमेतून मोकळी होणारी जागा प्रामुख्यानं वांद्रे टर्मिनसची डिझेल शेड हलवण्यासाठी वापरली जाईल। डिझेल शेड स्थलांतरित झाल्यानंतर त्या जागी टर्मिनसचा विस्तार करण्यात येईल। 7 प्लॅटफॉर्म्सच्या पुढे नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार असून यामुळे गाड्यांची क्षमता वाढणार आहे असं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं। दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 19 मे ते 23 मे असे 5 दिवस रेल्वे पोलिसांकडून मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या वतीनं गरीबनगर भागात अतिक्रमण विरोधी कारवाई हाती घेण्यात आली आहे। त्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात मोठमोठे बॅरिकेड्स लावण्यात आले। मंगळवारी पहिल्या दिवशी 20% तोडकाम करण्यात आलं। यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या सुद्धा गरीबनगर इथे दाखल झाले होते। बांगलादेशी मुक्त बांद्रा टर्मिनस असं म्हणत बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना हाकलून देण्याच्या कारवाईसाठी त्यांनी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले। या जागेवर रेल्वे टर्मिनसचंच काम होणार। जे हे प्रकरण तापवणारे गुंड आहेत, लव जिहादवाले आणि बांगलादेशी घुसखोर आहेत, यांनी केलेल्या अतिक्रमणाचा त्रास मुंबईतल्या जनतेला होतोय। जर हे लोक पोलिसांवर हल्ला करत असतील तर त्यांचा व्यवस्थित बंदोबस्त केला जाणार असं सोमय यांनी सांगितलं। दरम्यान वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सुद्धा यावर पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली। ही कारवाई पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली, पण प्रत्येक गोष्टीत मुद्दाम राजकारण आणायचं, हिंदू मुस्लिम नरेटिव्ह तयार करायचं हे भाजपचं काम आहे। जे काम इन्फ्रास्ट्रक्चरसाठी करण्यात आलं त्याला धर्माचा अँगल भाजपकडून सोशल मीडियावर देण्यात आला। वांद्रे स्टेशन स्वच्छ व्हावं यासाठी मी प्रत्येक अधिवेशनात मुद्दा मांडलाय। काल हिमॅनसारखी किरीट सोमय यांनी तिथे जाऊन नौटंकी केली। वांद्रा हे काय बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे का? आता ज्यांच्या घरांवर कारवाई झाली ते लोक जाणार कुठे? जर हे लोक बांगलादेशी होते त्यांना बांगलादेशात पाठवण्यासाठी सोमय यांनी काय सोय केली आहे का? देशात 12 वर्ष तुमचं सरकार आहे, मग हे बांगलादेशी इथे आलेच कसे? त्यासाठी कोणावर कारवाई करणार असा सवाल सरदेसाईंनी केला। आज जो पोलिसांवर हल्ला झाला ते अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी तिथल्या लोकांची माथी भडकवण्यात आली, त्यामुळे हे घडलं। त्यामुळे ही माथी भडकवणारे कोण आहेत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी वरुण सरदेसाईंनी पत्रकार परिषदेतून केली आहे। दरम्यान इथल्या नागरिकांनी घराच्या बदल्यात घर देण्याची मागणी केली आहे। दुसऱ्या दिवशी झालेल्या या राड्यामुळे आता पुढचे 3 दिवस ही तोडकामाची कारवाई होणार असल्यामुळे आता पुढे काय होणार, ही कारवाई नेमकी कशी होणार, पुढच्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारचा राडा होणार का, असे सवाल मुंबईकरांना पडलेत। तसंच याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।